गावदेवी भाजी मंडईतील भीषण आगीची सखोल चौकशी व्हावी, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांची आग्रही मागणी। ठाणे शहरातील ऐतिहासिक गावदेवी भाजी मंडईमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण आगडोंबाची सखोल आणि निपक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली, की कोणी ती मुद्दामून लावली, याचा सखोल तपास पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी करावा, असे विचारे यांनी आज स्पष्ट केले। काल गावदेवी मंडईला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यांच्यासोबत नौपाडा विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ, इतर पदाधिकारी आणि मूळ गाळेधारक उपस्थित होते। यावेळी त्यांनी प्रत्यक्षदर्शी आणि गाळेधारकांशी संवाद साधून आग कशी लागली याची सविस्तर माहिती घेतली। त्यामध्ये गाळेधारकांच्या संवादातून असे जाणवले की ही गावदेवी भाजी मंडई दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून त्या जागेवर 3 इमारत उभी करण्याचा घाट काहींकडून होत असल्याचे समजते। याची चौकशी झाली पाहिजे। या भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यवसायाला परवानगी देऊ नये, मी व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले। या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांच्या मृतांच्या कुटुंबियांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले।